घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर, 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। आज आपण जो मेगा स्पेशालिटी मेडिकल कॅम्प जो घेतलेला आहे तो माननीय नामदार श्री नितेशजी राणे साहेब, मत्स्य व्यवसाय व बंदरे महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरासाठी कलेक्टर मॅडम, CO सर यांचे पण आम्हाला मार्गदर्शन लाभलेले आहे। त्याप्रमाणेच आम्ही जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय इथल मेडिकल सुप्रिटेंडेंट व उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी, त्यानंतर मेडिकल कॉलेज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग त्यांचे अधिकारी व सर्व डॉक्टर्स, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या सर्वच्या मदतीने हा कॅम्प, या कॅम्पमध्ये साधारण 1100 रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे। त्यामध्ये आपण जे आपल्याकडे जे स्पेशालिटी आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हते त्या स्पेशालिटी आपण एका अंडर वन रूफ आणलेल्या होत्या, एका छताखाली। त्याच्यामध्ये आपण कोल्हापूरहून अथाई हॉस्पिटलमधील काही स्पेशालिस्ट आले होते, तसेच आपण सावर्डा डेरवण येथील काही स्पेशालिस्ट BKL वालावलकर या ट्रस्ट हॉस्पिटलमधून पण काही आले होते, काही गोव्यामधून पण आपण एंडोक्रायनॉलॉजिस्ट वगैरे डॉक्टर्स आपण आले होते। तसेच मुंबईवरून आपल्याकडे पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन व त्यांचे कास्ट घालणारे त्यांच्यावरचे सहकारी हे पण आले होते। या सर्वांच्या मदतीने आपण हा कॅम्प सुरू ठेवलेला आहे। अजूनही कॅम्पची वेळ चालूच आहे। आत्तापर्यंत 1100 रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे। याच्यामध्ये मेडिसिन विभागामध्ये जे कार्डिओलॉजी जो युनिट होतं त्यामध्ये आपण 2D एको आत्तापर्यंत साधारण 79 म्हणजे 80च्या जवळपास 2D एको केलेले आहेत। त्यातील जे गंभीर रुग्ण आहेत त्यांची आपण अँजिओग्राफी व लागेल तर जे अँजिओग्राफीनंतर जे आढळलेले रुग्ण आहेत त्याच्यामध्ये दोषी आढळले किंवा त्याच्यामध्ये काही ब्लॉक आहे असे जर रुग्ण आढळले तर त्यांची आपण अँजिओप्लास्टी किंवा त्या प्रकारची सर्जरी आपण नियोजित केलेली आहे। त्यामध्ये आपण जवळच्या रुग्णालयाकडून आपण त्याचं व्यवस्थितपणे एक नियोजन करून आपण त्यांच्या अँजिओप्लास्टी व अँजिओग्राफी करून घेणार आहे। त्याचप्रमाणे ज्या मायनर सर्जरीज आहेत त्यातल्या 2 सर्जरीज आज आपण इथे पण केलेल्या आहेत व ज्या बाकीच्या सर्जरीज आहेत हर्निया, हायड्रोसिल व त्या प्रकारचे जे आहे त्यांचं नियोजन व्यवस्थित मेडिकल कॉलेजचे रुग्णालय व आमचं उपजिल्हा रुग्णालय हे दोन्ही मिळून आपण ते करणार आहोत। त्याच्यामध्ये पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक पण आहे, जनरल सर्जरी पण आहे आणि त्याच्याच नंतर आपण ऑन्कॉलॉजीमध्ये जे काही गाठीचे आजार जे रुग्ण आढळलेले आहेत त्यांची बायोप्सी FNAC पण आपण या स्तरावर केली जाणार आहे व त्यामध्ये आढळलेल्या रुग्णाला आपण योजनेमधून मोफत उपचार करण्याची आपण याचं नियोजन केलेलं आहे। आता ह्याच्यानंतरचा एक आपण मेगा कॅम्प, आता आपण एक पायलट प्रोजेक्टवरती हा स्पेशालिटी मेगा कॅम्प घेतला होता। त्याचप्रमाणे आपण आता एक आपण सावंतवाडीमध्ये 20 मार्चला नियोजन केलेलं आहे। त्याच्यानंतर दर 3 महिन्यांनी जिल्ह्यासाठी, पूर्ण जिल्ह्यासाठी एक कॅम्प याप्रमाणे दर 3 महिन्यांनी होणार आहे। जसं की माननीय पालकमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून हा कॅम्प आपण आज आयोजित केलेला आहे आणि आरोग्य यंत्रणेच्या बाबतीतला जो विषय आहे की एक विश्वास आपल्याला निर्माण करायचा, लोकांना सर्व्हिस द्यायची जास्त चांगली आणि ती प्राथमिक आरोग्य केंद्रातून आपण प्राथमिक सेवा देतो, परंतु त्यानंतर स्पेशलाइज सर्व्हिसेसची जी गरज असते लोकांची वेगवेगळी, तर ती गरज भागवण्यासाठी आज हा कॅम्प इथे आपण आयोजित केलेला आहे। आणि यासाठी आपल्या जिल्ह्यातले तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातले काही स्पेशलाइज डॉक्टर्स आपण इथे बोलवले आहेत, त्यांच्याकडून ही तपासणी होत आहे आणि आज जवळपास 350 पेशंट्स आज इथे वेगवेगळ्या सर्व्हिसेसचा लाभ घेणार आहेत। आणि हे आज पहिलाच एक मोठा कॅम्प आपण इथे होतोय स्पेशालिटी सर्व्हिसेसचा। त्याच पद्धतीने दर 3 महिन्यांनी हे घेण्याचं प्रस्तावित आहे। त्याचप्रमाणे जास्त सर्व्हिसेस आपल्याला कशा इम्प्रूव्ह करता येतील आणि आणखी याची वारंवारता वाढवता येईल की या बाबतीत देखील आम्ही आज विचार केलेला आहे। तर लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, लोकांची प्रतिक्रिया पण चांगली आहे। लोकांना एक चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आणि अशा पद्धतीचं सहकार्य नागरिकांनी पण आम्हाला करावं असेल। नक्कीच आपल्याकडे आता आयुष्यमान भारत योजना आहे किंवा भारत जन आरोग्य योजना आहे, याच्या अंतर्गत आपण मोफत शस्त्रक्रिया करू शकतो, मोफत उपचार करू शकतो। तर ज्या पद्धतीचं डायग्नोसिस होईल त्या पद्धतीने पुढचे उपचार देखील मोफत केले। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा
आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.